हसता सर्व दुःखांचा विसर पाडण्यासाठी पुन्हा आली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, कॉमेडी किंग मकरंद अनासपुरे आणि स्माइल क्वीन रेणुकाताई शहाणे. कुठलीही कंप्लेंट करायची झाली की आपण पोलिसांकडे जातो, पण जर पोलिसांचीच कंप्लेंट करायची असेल तर मग बघूयात या पोलिसांकडे आलेली एक पोलीस कंप्लेंट. आपल्या समोर येत आहेत बुंगा टीमचे व्हाईस कॅप्टन्स प्राजक्ता ताई आणि योगेश दादा. मन बलवान लगे चट्टान रह मैदान में आगे होड़ होड़ दबंग 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 होड़ होड़ दबंग 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 होड़ होड़ दबंग 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 होड़ होड़ दबंग दबंग होड़. आमिर हॉटेलमधला रेडू 75 डेसिबलच्या वर नाही जायला पाहिजे, कळलं ना? नाही तर डेंजर माणूस आहे मी. आणि पुन्हा 10 वाजता हॉटेल बंद म्हणजे बंद, नाही तर अर्ध शटर खाली मधून सगळं चालू आहे, चालणार नाही. डेंजर माणूस आहे मी, खूप डेंजर. फोन आला. हॅलो, गांधी चौक पोलीस स्टेशन हेड कॉन्स्टेबल सपकाळ बोलतोय. काय रे कल्ल्या, सुधारला का नाही बेट्या? का घालू पुन्हा टायर मध्ये? काय म्हणला? पुन्हा जर या कामासाठी मला फोन केला ना तर लय याद राखतो हा, असा सोलून काढीन ना तुला. आय डू माय वर्क इज व्हेरी प्रामाणिकपणे. हा व्हेरी डेंजर माणूस. चल ठेव फोन, तुझ्यासाठी नव्हतं तू वाक्य. फोन ठेव, चाल. पहा ना राव, कल्ल्या घरपोड्या मला म्हणतो साहब मैं दिन रात कुत्ते की माफिक मेहनत करूंगा, पाइपों के ऊपर चढ़ के चोरे करूंगा, 50% घर पे पहुंचा म्हणे साहब. तुम सिर्फ वहां गस्त मत मारो. असा माणूस वाटलो की मी त्याला. तुम्हाला कळलंच असेल किती डेंजर पोलीस आहे मी. डेंजर सौजन्य सप्ताह मग चालू आहे म्हणून मी जरा इतकं प्रेमानं वागतोय, नाही तर त्याला फोनमध्ये घुसून टायरमध्ये घातला असता. मला पोलीस वाल्या सायकल वाल्या मेरे कलान थांब, तुम्ही तुझी राहतात माझ्या होईल कचरा काम. जाऊया डबल सीटर लांब लांब लांब, डबल सीटर लांब लांब लांब, डबल सीटर लांब लांब लांब. कंप्लेंट इथंच द्यायची का? नाही, पोस्टात इकडे पत्र टाकतोय आत्याला कुशलीचं. नीट बोलायचा. सौजन्य सप्ताह चालू आहे तुमचा. तो लोकांसाठी, तुझ्यासाठी नाही, कळलं ना? मी पण पोलिसाला भेटायला आले, नवऱ्याला नाही. हो का? राणीचा बाग आहे का भेटायला आले म्हणे? हा, भेटायला म्हणजे कंप्लेंटी द्यायला आले. कंप्लेंटी? अशा किती कंप्लेंटी आहे तुला? जास्त बोलायचं काम नाही, लिहून घ्यायचं. असं का? लिहून घ्यायचं. सांग बाई. साहेब म्हणलेत कागदावर लिहून घ्यायची, FIR नंतर पाडायचं. सांग काय कंप्लेंटी तुझ्या? लिवा. हा, चोरी झाली. काय चोरी झाली आपल्या घरात? अशी कशी चोरी झाली? तेच तर मी म्हणते, घरात चोरायला काहीच नव्हतं तरी बी चोरी झाली. अशा झोपा काढल्यावर चोऱ्याने होणार तर काय होणार आहे? आम्ही ना माणसं आहोत, आम्हाला रात्रीची झोप येते. मी काय उदबिल्ल्याच्या पोटची नाहीये रातभर जागायला तुमच्यासारखी. उदबिल्ला म्हणली तुम्हाला? उदबिल्ला? अगं आदर्श पोलीस, कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून मला असा पथकाचा बिल्ला मिळाला, तुम्हाला उदबिल्ला म्हणती? नोकरीत कर्तव्य दक्ष, घराकडे आहे का लक्ष? बरोबर आहे. काय काय केलं चोरीला सांग पटकन. लिवा. हा, 4 अंडी, छोट्या ब्रेडचा पुडा, मिल्क ब्रेड होता, मिल्क ब्रेड घ्या. झालं सर लाइटर आणि हा. चपट्या पिनचा चार्जर. अरे बाप रे बाप, कायच महागाची वस्तू चोरीला गेल्या बो. बर, कधी झाली चोरी म्हणजे तुला केव्हा कळलं? त्याचं काय झालं, हा. मी अशी सकाळी सकाळी उठले, हा. बघते तर काय, कपाट उघडो, दार उघडो, खिडक्या उघड्या, पेट्या उघड्या. सासूबाई सासूबाई पळत पळत माझ्याकडे आल्या. हा, म्हणल्या आपल्या घरी चोरी झाली. काय पण करा पण आमच्या चोरीचा तपास लावा दादा. दादा काय? दादा आहे का मी? दादला आहे तुझं मी? पण सगळ्या बायका पोलिसाला दादाच म्हणतात. अगं ते लोकांच्या बायका पोलिसाला दादा म्हणते, पोलिसाची बायको नसती म्हणत. तुम्ही तो दीवार पिक्चर नाही का पाहिला? त्यात तो शशा काय म्हणतो, एक भाई बोलेगा तो एक भाई जवाब देगा, एक मुर्जिम बोलेगा तो एक पुलिस वाला जवाब
देंगा. शशा हा. तुझ्या वर्गात होता का तो शशा? शशी कपूर होता तो, शशी केरकर नाही. दादा म्हणते मला, दादा म्हणायचं नाही मला. मी पहिलाच सांगितलंय, मी नवऱ्याला भेटायला आलेले नाही, पोलिसाला भेटायला आले. आमच्या चोरीचा तपास लावा ना दादा. बरं वहिनी, लावतो हा तपास. कळलं ना तर कळवतो तुम्हाला. निघा आता, चला. ये बघा, माझ्या चोरीचा तपास लागेपर्यंत मी बी इथून हलणार नाही, तुम्हाला बी जाऊ देणार नाही. अरे मी पोलीस आहे, मलाच ओलीस धरली ना. हे असं आहे, लग्न झाल्यापासून कधी हौस नाही, मौज नाही. 6 वर्षात नवरा बायकोने एकदा पण एकांतात बसून आहे. पोरग झालं काय, ते नेटवर डाउनलोड केलं काय मग? हा, बिना एकांतच झालं का पोरग? पोरग म्हणे पोरग, यांनी आहे ना पोरग अंतरुणातच मोठं होताना पाहिले. एकदा दिवसा उजेडी हा माणूस घरी आला, तो मालिक धावत धावत आलो. म्हणलं मम्मी, फोटो तुझ्या शेजारी तो काळा माणूस आहे ना, तो घरी आलाय. सांगायचं ना मग त्याला, तुझा पप्पा आलाय पप्पा म्हणून. काय तर म्हणे पप्पाचं कौतुक, चांगला मुलगा झाला पहिला. मी म्हणलं आपण आहे ना नाव साक्षात ठेवू. तर म्हणले मी नाव ठरवलंय साक्षीदार. आपले प्रेमाचं साक्षीदार आहे तो, म्हणून साक्षीदार असे ते. काय तर माझ्यावरचं प्रेम. मकरंद भाऊ, बायकोला हनीमूनला नेलं की नवरा असं जवळ घेऊन काय काय बोलितो, आय लव्ह यू म्हणत की नाही. यांनी मला असं जवळ घेतलं आणि म्हणले हेड कॉन्स्टेबल सबका रिपोर्टिंग साहेब. "हे असं आहे." कानाला ब्ल्यूटूथ होता, नीट पास आहे, आणि साहेबाचा फोन आला होता, त्याच्याशी बोलत होतो मी. मग ते ब्लूटूथ लावून करतात का हनीमून? आता ड्युटीचा शी काय करू त्याला मी? तुमच्यापेक्षा आहे ना तो संजय दत्त बरा. चांगली महिन्याभराची सुट्टी मिळतीये. कैदी असून सुट्टीवर, नाहीतर तुम्ही बिन सुट्टीचा पोलीस. तुझ्या बापानं मी पोलिसात आहे म्हणूनच दिलं तुला आमच्या घरात. एखादा कैदीच पाहायचा होता ना, मग आलास तर महिनाभर सुट्टीवर. काय माझ्या लग्नाची तरा, वराडी नाचतायत पोलीस बँडवर, रस्ताभर काय वाजायलंय तो बिगुल, आणि गाणं कुठलं? आणि हा माणूस बसा ना घोड्यावर. घोड्यावर बसायचं सोडून खाली उतरला, ट्रॉफिकच मॅनेज करायला चल लागला. रे चल रे, बस पुढे घे रे, बापाचा रस्ता आहे का? पुढे घे, बस चल. ए चल रे, निघा निघा. ए ट्रिपल सीट, इकडे इकडे. हेल्मेट कुठे आहे? लायसन दाखव, लायसन दाखव. लायसन नाहीये. माझं लग्न आहे म्हणून सोडलं भेटे तुला, नाही दाखवला तुला मी आता. चला जायचं. अहो, काय तुझ्या बापाला मी सोडलं. मी मंगल कार्यालयात 10 नंतर मी साऊंड वाजवत होता तो हा बाप, नाही तर त्याला बी हात घातला असतं मी. नाही उपकारच झाले मायावर. रिसेप्शनला माझ्या बाजूला उभं राहायचं सोडून हा गायब. बघितलं तर गेटवर लोकांना चेक करतोय मेंटल डिटेक्टर घेऊन. मेंटल का ग तू? नुसते माझ्यावर ओरडत राहे. अरे काय लग्नाची मजा होती. अरे सगळ्या वर आणि कशात आले? पोलीस व्हॅन मध्ये. वरती पोलीस आणि खाली लिहिलंय सपकाळ मॅरेज पार्टी. किती भारी वाटत होतं. लग्नाची असं लिहिलं आणि पुढे हातकडी लावली अशी चिकटवली मी, लग्नाची बेडी. काय भारी डोकं, क्रिएटिव्हिटी म्हणतात आपली त्याला. याला म्हणतात कुणाला कशाचं मिशाचं. ही जड जाईल बरं का म्हण तुला. अशी कुठली म्हण कुठं बी वापरत जाऊ नको. तुम्ही कुठल्या बी वेळेला कुठं बी गेलेलं चालतं, माझी बोलायची चोरी आहे. आता मग काय करू आता मी? झालं मग आता ते झालं कुठं बी मग काय काय? काय 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 गेलो कुठं मी? सांग बरं. घरातल्या गणपतीची आरती सोडून आमदाराच्या आरतीला गेलात बंदोबस्ताला. तिथं मी बुट्टा काढून आरतीच म्हणली, प्रतिज्ञा नाही म्हणली तिथं जाऊन. आणि देवाला सगळं कळतं. कुठं बी वरून स्मरण करा, त्याच्यापर्यंत पोहोचतं. प्रॉब्लेम तुमच्या लोकांचा आहे. नाही ना, हायच आहे आमचा प्रॉब्लेम. मग पोरगा बरं का 5 वर्षाचा झाला. किती दिवस सांगते यांना MMRचं इंजेक्शन द्या, इंजेक्शन द्या. दिलात. मी शेवटी घेऊन गेले पोराला. 2 दिवस पोराचं ढुंगण दुखत होतं, पण पप्पानं ढुंकून बघितलं नाही. आता मी जर संघ आलो असतो दवाखान्यात, तर काय रबराचं इंजेक्शन देणार होतं का त्याला? जे दुखायचं ते दुखणारच होतं. ते याला कळतं का की बाप आलाय का, आई आली संघ? जे सुजायचं ते सुजणारच. का हे आपलं बोलती? मी आहे ना, म्हणून आपल्या पोरावर चांगले संस्कार होत आहेत. मी काय म्हणलं, पोराला 4 चांगली पुस्तकं आणून द्या. चांदोबा, चंपक. या माणसाला पोलीस टाईम दिला वाचायला. शेजारणीचा लागलाय लळा, नवऱ्याचा कापलाय गळा, असं बोंबलत फिरतंय पोरग. तरीच म्हणलं पोरग त्याच्या शाळेतल्या मास्तरला नारा धमकवून म्हणत होतं. आत्ता माझ्या ध्यानात आलं ते. नराधम तुम्ही आहे, अमानुष. आम्ही दोघं आहे ना, घराला कुलूप लावणार आहे, कुलूप, आणि निघून जाणार आहे. अरे तिच्या आयलाही सरलच मी. आपल्याला कुलूप घ्यायचं नाही का? नवं कुलूपच नाही, काय लावून जाशील तू? काही कुलूप घ्यायची गरज नाहीये. आम्हीच जातो कुठं तरी निघून, आणि दाराला आहे ना तुमच्या जुन्या बेड्या ठोकून आले मी. अरे वा, बेड्या ठोकल्या. अरे मस्त आहे बेड्या. आधी काऊन नाही सुचलं तुला? आपण घराला बी नाव द्यायचं का कारागृह? तुम्ही कधी
येणार हो? हा माणूस कधी माणसात येणार ना, त्या परमेश्वरालाच डोळे. आम्ही लय माणसात यायचं ठरवतो ग, पण लोक आम्हाला कधी माणसात गृहीतच धरत नाहीत. स्त्री पुरुष त्याप्रमाणे पोलीस एक अजून एक जात झालेली आहे. तो तिकडचा तो कोणता क्रिकेटर त्याच्या डोक्याला बॉल लागतो, तो मरतो, सगळं जग हळहळतं. नाही, हळहळलं पाहिजे, आमची काही हरकत नाही, हळहळलं पाहिजे. पण आमची पोलीस व्हॅन भर रस्त्यात बॉम्ब स्फोटानं उडवून टाकतात नक्षलवादी, पण कोणी हळहळत नाही. पेपरमधली बातमी बी वाचायला कंटाळा येतो लोकायला. कसाब 1000 निरपराध लोकांचा बळी घेऊन गेला, पण तो घराघरात सगळ्याला माहितीये. पण कामटे, करकरे, साळसकर, ओंबळे हे कोणालाच माहित नाही. ते कोण आहे तसं विचारलं तर म्हणते शेजारच्या सोसायटीत विचारा, आम्हाला नाही माहिती. ऐका ना, नका ना एवढा त्रास करून घेऊ. तुम्हाला बघितलं नव्हतं, लय आठवण येत होती म्हणून आले पोलीस स्टेशनात. त्रास द्यायचा नव्हता तुम्हाला, मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं. नाही, दुखवलं तर मी आहे ग तुम्हाला. एवढा संसार मांडला पण तुम्हाला द्यायला वेळच नाही माझ्याकडं. नाही, पण मी आता साहेबाला सांगणार आहे बरं का, की साहेब मला एक मोठी सुट्टी द्या बस. कशाला? कशाला म्हणजे काय, तू आपलं पोरग आणि मी तिघं असं लांब जाऊ कुठं तरी फिरायला. त्याला नगरचं खुलं कारागृह दाखवू, हेडक्वार्टर दाखवू, नाशिकचं जेल दाखवू, असं मस्त फिरून. परत आणि तेच का? गंमत केली ग येड. त्याला घेऊन पुण्याला जाऊ, त्याला मामाकडे सोडून आपण जाऊ महाबळेश्वरला. शासनाचा नियम पाळला पाहिजे ना, शासनाचा नियम पाळला पाहिजे. हा, पहिलं शाळेत, दुसरं पोटात. आणि यावेळेला आपल्याला पोरगी होणार आहे, पोरगी. हा, पण या वेळेला नाव मी ठेवणार आहे आबोली. नाही ग, कबुली. मोठा साक्षीदार, लहानी कबुली. जावा तिकडं. जावं म्हणे तिकडं. काय म्हणता? दर मग दोरी. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दिवशीचा माझ्या झाला या घोळ. संसाराला आम्हा मिळना येळ, जुबाळा जोरे जो. खूप गोड झाला तुमचा परफॉर्मन्स, मला खूप आवडलाय. आपण परीक्षकांना विचारूया त्यांना कसा वाटला. रेणुकाताई? खूप मस्त झाला तुमचा ॲक्ट. आणि योगेश, तू जे लिहिलं आहेस की पोलिसांची एक आपण वेगळी जात आहे असंच मानतो, म्हणजे त्यांच्यामध्ये काही मनुष्यपणाच नाही जणू काही, असं त्यांच्याबरोबर आपण वागतो अनेकदा आणि त्यांना एक लेबल करतो की त्यांना एकतर सुट्ट्या अजिबात मिळत नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण गृहीतच धरत नाही आपण त्यांच्याबद्दल बोलताना. तर हे जे बाहेर काढलंस, प्लस की किती लोकांना कमी माहीत आहेत, म्हणजे आपल्या पूर्ण विश्वातले जे विलन्स आहेत ते इतके लक्षात राहतात लोकांच्या, आणि ज्यांचं खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे अशा लोकांना आपण विसरतो इतक्या लवकर. ते तू खूप सुंदर लिहिलंस आणि तुम्ही दोघांनी ॲज युजल खूप छान अभिनय केला आहे, त्यामुळे छान वाटला, मस्त वाटला ॲक्ट. व्हेरी नाईस. मकरंद सर? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना माणूस म्हणून गृहीत धरणं, हा त्यातला जो मुद्दा होता त्याने एकतर मला फार हळवं केलं. खरं तर आपण सगळ्यांनीच म्हणजे माणूस म्हणून, नागरिक म्हणून आपण त्यांचा विचार करणं फार गरजेचं आहे, कारण काही झालं तरी ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी उभा राहून टाळ्या वाजवतो पोलीस खात्यासाठी. बाकी राहता तुमचा परफॉर्मन्स तो नेहमीप्रमाणेच होता. अभिनंदन. पण तुमचे गुण बघूयात. मकरंद सर? रेणुकाताई? थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. फ्रेंड्स, जर मंगळसूत्र लहान असेल तर ते मोठं करता येतं, पण ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय तोच जर लहान असेल तर बघूया. आपल्या समोर येत आहेत बुंगा टीमचे कॅप्टन्स पॅडी दास, सुप्रियाताई आणि जोकर योगिनी. नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुट्ठी में क्या है. मुट्ठी में है पत्ते मेरे, मुट्ठी में है ये पत्ते मेरे. बरं का रोई? पत्ता आहे, पत्ता आहे, पत्ता आहे,
पत्ता आहे पत्ता आहे. पत्ते पत्ते मस्त आहेत बाळा पत्ते. काय रे कुणाचा रे तू? कुणाचा तू? हा मी कुणाचा? मी सुप्रियाचा. अगो बाई तू सुप्रियाचा? काय गो बाई मला काही बोललीच नाही ही बाई. किती मोठा झालायस रे. ओ जो 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 जो. चांगलाच कंठ फुटलाय की तुला गंमत देऊ एक छान छान चॉकलेट देऊ का तुला? हे बघ तुझ्यासाठी गंमत. कसे चॉकलेट छान छान ना. चला चला आईला हाक बरा पटकन आईला हाक बरा. आई आई सुप्रिया. अहो सॉरी मम्मीला हाक मार मम्मीला. ए सुप्रिया हा बाहेर ये लवकर. कोणतरी एक वेडसर बाई आली आहे. माय गॉड काय उद्धट मुलगा आहे. काय रे आईला असं एकेरी हाक मारतात का आणि पाहुण्यांशी असं बोलतात? हेच शिकवलंय का तुला? चॉकलेट दे परत चॉकलेट. ए सुप्रिया लवकर ये. डोकं खाते माझी ही बाई. काय हा काय झालं आता? कोण आलंय परत पकवायला? कोणतरी आलं असणार. सुप्या अगं सुपे. ए गप्पे कामाचं काय ते बोल. कशी आहेस गं? मी एकदम मजेत. अहो असं काय करता? सांगायचं ना योग्य आली आहे म्हणून. एक मिनिट. हा तुला नावारी हाक मारतो आणि तू काय याला हजाव करतेयस? मला लक्षात येत नाही हा सगळा नक्की काय प्रकार आहे. हे बघ तुला सांगते मुलांना की लहानपणी चांगल्या सवयी लावायला पाहिजेत. नाही तर नंतर ना डोक्यावर मिरे वाटायला कमी करणार नाही. अगं योग्या हे माझा मुलगा नाही, हे माझा नवरा. माझं सौभाग्य आहे. I can't believe this. I can't believe. उभं राहा. Oh my God. लय भारी. हसायला काय आलं? हे हा? म्हटलं हसायला काय झालं? हा एक तर तू बाई आहेस आणि नाव काय तुझं योग्य. हे योग्य नन एक्सक्यूज मी सॉरी जीजू पण काय माहितीये का माझं ऍक्च्युअल नाव योगिनी आहे. योग्या शॉर्ट फॉर्म आहे. मी पण ऍक्च्युअली हिचा नवराच आहे पण शॉर्ट फॉर्म आहे. So nice. अहो काय बोलताय तुम्ही? आणि ही बोलते चालते तुला. पण असं वाईट वाटण्यासारखं काय मला सांगा. हा काय आहे? हे नेहमीच आहे की नाही आपल्याला? अगो भाई म्हणजे काय ग सुप्रे? नेहमीचं म्हणजे काय? असे प्रकार तुमच्यात नेहमीच घडतात की काय? अगं म्हणजे रेग्युलर. परवाची तुलाच गंमत सांग. काय? परवा की नाही आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. तर लोकांना वाटलं ह्याचा वाढदिवस म्हणून पार्टीला येताना लहान मुलं खोड रबर आणि पेन्सिल घेऊन आले. Oh my God, so sweet. Sorry. हे पण बरंच आहे ना ग. म्हणजे मुलांचा स्टेशनरीचा खर्च वाचत असेल ना तुझा. मुलं नाहीयेत आम्हाला. मुलं नाहीयेत. नाही. ओ चालायचंच हे आहे ना. चालायचंच काय? हा चॅलेंज नाही करायचं आपल्याला. नाही. प्लॅनिंग आहे आमच्या दोघांचं. मी प्रूव्ह करू शकतो. हा चॅलेंज नाही करायचं आपल्याला. आणि एवढंच होतं तर लग्नच कशाला केलंस का माझ्याशी? तेव्हा कुठे लग्नात माहित होतं का? अगो बाई सुप्रे म्हणजे काय? पसंत कसं केलंस तू याला? फेसबुक वरून. Oh my God. सगळे जळले मेले फोटो खोटे. खोटा फोटो? एकही खोटा नव्हता. सॉरी. एकही फोटो खोटा नव्हता. खोटा नव्हता पण मोठा पण नव्हता ना. सगळे फोटो सगळे क्लोजअप. डोक्यापासून मानेपर्यंत आणि पायाचं तर सेपरेट. काय तर नवीन शूज घातलेत ना म्हणून फोटो काढले. समुद्रावर गेलेत तर वाळूमध्ये ऋतून असे पाय ठेवलेले. त्यामुळे फेस आणि पाय बघून मी लग्न केलं. मधल्या बॉडीचा अंदाज नाही आला. क्या बात आहे. सुप्रिया कम ऑन यार. पण या शॉर्ट फॉर्मचा एकतरी फुल फॉर्म फोटो असेलच की तुझ्याकडे? आहे ना. असा
ताजमहल हातात घेतलेला आणि कुतुब मिनार असा चिमटीत पकडलेला. आता कुतुब मिनार एवढा उंच, त्याला ज्याने चिमटीत पकडलाय तो असा चिमूटभर असेल असं कोणाला वाटलं होतं? फेसबुक वर सगळे असेच फोटो टाकतात. माझी क्रिएटिव्हिटी होती ती. आता तूच निर्बुद्ध आहेस, त्याला मी काय करू? उगाच मला माझ्या मैत्रिणीजवळ तुला घेऊन साधं नको. कळत नाही. फेसबुक कम ऑन यार सुप्रे, आता भांडतेस का एवढी जिजूशी? कम ऑन यार. ए सुप्रे, व्हेरी सॉरी, मला तुझ्या लग्नाला यायला काही जमलंच नाही बाई. ए तुमच्या लग्नाचा अल्बम दाखव ना मला. काय बघणार त्या अल्बम मध्ये? कपाळ. अरे अगं म्हणजे ज्या फोटोत माझा चेहरा आहे त्याच्यात फक्त याचं कपाळच दिसतंय. हो, आणि ज्याच्यात माझा चेहरा आहे त्याच्यात फक्त हिची कमनीय कंबरच दिसतीये. एका मित्राला अल्बम दाखवू शकलो नाही, माहितीये मी. ओ माय गॉड, शिट. काय ग पण तुला लग्नाच्या वेळेस कळलं नाही का हा सगळा प्रॉब्लेम? अगं कसा करणार? अंतरपाठ होता ना मध्ये. मला वाटलं ग बाई केवढा तो उंच नवरा. बाई बाई नंतर कळलं टेबलावर उभा होता. काय करणार मग? अंतरपटाच्या खालनं तुम्हाला अख्खी दिसत होती. दोनदा तुझ्या बाजूला येऊन पण गेलो अशी साडी खूतू, कळलंच नाही तुला. म्हणून मग परत येऊन इकडे टेबलावर उभा राहायला लागलं मला. सुपर फॅन्टॅस्टिक, मला ही कॉन्सेप्ट फार आवडली. सो स्वीट. बघ बघ तिला किती कौतुक आहे ते माझं. स्वीट म्हणते तुम्हाला. थोबाड बघा. स्वीट काय स्वीट? स्वीट काय स्वीट? कसलं स्वीट? हा माझ्या उंचीचा किती गैरफायदा घेते माहिती आहे ही बाई. ओ माय गॉड, आता उंचीचा काय तो गैरफायदा घ्यायचा? मला बसमध्ये गप्प सांगणार मी आता. बसमध्ये माझं हाफ तिकीट काढते ही बाई. आणि सिनेमाच्या रांगेत कधीच उभी नाही राहत. मला पुढे पाठवते लहान पोरगा म्हणून, पटकन मला तिकीट देतात लोक. आणि ना आता सांगतोच नाही. आणि एसटीतनं जायचं असेल तर माझी वाटच असते. सांगतो एसटीतनं जाताना आहे ना मला खिडकीतनं आत टाकते अशी. ते लोक रुमाल आणि सामानाच्या बॅगा टाकतात ना तसं. आणि लोकांना सांगते मी जागा पकडली. बरं ती सीट मला बसायला मिळतच नाही. कंडक्टरला सांगते अहो लहान आहे ना, माझ्या मांडीवर बसून जाणार आहे, तो हाफ तिकीट काढते तिकडे पण माझं. सुप्रिया तू पण एकदम भारीच आहेस. काय भारी माझा किती प्रॉब्लेम होतो माहितीये तुला? यांच्या बरोबर इम्रान हाशमी आणि सनी लिओनी यांची फिल्म बघायला ना थिएटर मध्ये सुद्धा जाऊ शकत नाही ग. यू नॉटी. अगं चालायचंच ग, थोडंसं कॉम्प्रोमाइज करावंच लागतं. आफ्टर ऑल ही इज युअर बेटर हाफ. बेटर हाफ? मी बेटर आहे, हा हाफ आहे. सोसायटीतली सगळी पोरं अजून मला दादा म्हणतात. आणि हिला काय म्हणतात? ओ काकू म्हणतात. काकू इंजेक्शनवाला काकू. आणि हीच मुलं जेव्हा क्रिकेट खेळतात ना तेव्हा ह्याला स्टंप म्हणून उभा करतात. पडून उभं करतात. मला फार आवडलेलं आहे. मी काय म्हणते सुप्रिया, मी किती जिजूंना घेऊन जाते डॉक्टरकडे, त्यांना मस्तपैकी इंजेक्शन देते, उंची वाढवते. आणि समजा तसं नाही झालं तर होमिओपॅथी ॲलोपॅथी आपण काहीही करू आणि यांची उंची वाढवू. अगं होमिओपॅथी झालं, ॲलोपॅथी झालं, पण या पतीचं काही होणार नाहीये. यांच्या उंचीवरनं ऐकून मी खरंच कंटाळले. सुप्रिया मी काय म्हणते, तुला जर एवढाच कंटाळा आला असेल तर मी घेऊन जाऊ का जिजूंना माझ्या घरी? अगं तिला काय विचारतेस? मला विचार. चल ना. कुठे जाताय? हा कपाय जाऊ बरा. काय तू कशाला नेणार त्यांना घरी? अगं सुप्रिया तुला माहिती नाहीये तुझ्याकडे काय आहे? काय? नवरा. तो तर आहे. अगं असा नवरा मिळायला भाग्य लागतं, भाग्य. तू डोक्यावर पडलीस का? नाही ग, मी काय म्हणते, तुला जर जिजूंचा प्रॉब्लेम असेल तर मी त्यांना घेऊन जाते. माझ्या घरातली सगळी कामं तो करू शकेल. कसली सगळी कामं? अगं काय हे बघ, म्हणजे बघा घरातला कधी पंखा साफ करायचा असेल ना तर या बुटक्याला असं घ्यायचं, असं एक वर टाकायचं, म्हणजे तिकडे हे पाता ते पाता, तिन्ही पाती साफ केली, पटकन वर जाई, चटकन खाली आला, पण पंखा साफ झाला. आणि ऐक ना, समजा कधी घरी पाहुणे आलेच तर काही प्रॉब्लेम नाही, हे बुटका वांग कुठेही झोपेल, ओट्यावर गॅस खाली पड जाईल. मी तिकडे झोपणार नाही, मला गरम होतं तिकडे. ओ माय गॉड, गरम होतं. मग आपण एक आयडिया करूयात का, आपण फ्रीज मध्ये झोपूयात का जिजू? तुम्हाला फ्रीज मध्ये झोपू, पाटली शेजारी, मस्त आयडिया आहे, मस्त थंडगार. जास्त बोललीस तू, मगातपासून ऐकते मी. तू सारखं आपलं बुटक वांग, हाफ, बेटर हाफ, शॉर्ट फॉर्म, काय काय बोलतेस माझ्या नवऱ्याला तू? हा आता तू आहे तर मी काय करू त्याला? आहे ना, मग असू दे.
तुला काय प्रॉब्लेम आहे हा? अगं तसं नाही म्हणजे सुप्रिया तू जरा सिरियस झालीस मी जस्ट मजा करत होते ग ए मस्करीत सुद्धा माझ्या नवऱ्याचा अपमान करायचा नाही हा? अगं मी जस्ट मजा गप्प बस. त्याच्या उंचीवरनं काय बोलतेस तू? आणि आमचं जे बोलणं असतं ना ते आमचं लाडी लाडी असतं नवरा बायकोंचं. त्याच्या उंचीवरनं बोलायचं नाही हा? त्याच्या शारीरिक उंचीपेक्षा त्याच्या मनातल्या प्रेमाची उंची खूप आहे. आता तू मैत्रीण आहेस म्हणून तुला सोडते. त्याचा थोबडावला असता तुला. चल निघ. Get lost! आली मोठी माझ्या नवऱ्याला बोलायला. सुप्रे सुप्रे आय एम सॉरी. आज मला कळलं की तुझ्या मनात माझ्याबद्दल किती आदर आहे ते. आय एम सॉरी सुप्रे. चल आज तुला सनी लिओनीचा सिनेमा दाखवतो. चल. काय चल थिएटर मध्ये घेणार तरी आहेत का आपल्याला? अगं मोबाईलवर डाउनलोड केलाय मी. बेबी डॉल में सोने दी ओ बेबी डॉल में सोने दी ओ बेबी डॉल में सोने दी ओ बेबी डॉल में सोने दी. खूप खूप मजा आली. आपण परीक्षकांना विचारूया त्यांना कसा वाटला. मकरंद सर. फार गोड, फार छान ॲक्ट होता आणि तुमचं नेहमीच असं काहीतरी तुम्ही काढता. एकदम असं छान काहीतरी हळवं मांडणारं आणि मस्त. त्यात एंटरटेनमेंट पण असते आणि काहीतरी गंमत पण असते आणि काही मेसेज पण असतो. आणि मुळात तुमचा ॲक्ट फार गोड होता. मला खूप आवडला. थँक्यू व्हेरी मच. फार छान. रेणुकाताई. खरंच मकरंद म्हणाले तसं खूप लवेबल, खूपच गोड ॲक्ट होता. पहिल्यापासून मला जरा खूप वाईट वाटत होतं की पॅडीला काय काय ऐकावं लागतंय म्हणून. पण नंतर जो मेसेज होता त्याच्यातला की लग्नामध्ये आपण किती भांडलो आपल्या नवऱ्याबरोबर पण तरी बाहेरचं कोणी असं त्याला बोलायला लागलं ना की आपला संताप होतो. मस्त झाला तुमचा ॲक्ट. थँक्यू सो मच. प्लीज हॅव युअर सीट्स. सावधान. कुठलीही अनोळखी अथवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना संपर्क साधावा कारण ती वस्तू बॉम्बही असू शकते. हा धमाकेदार परफॉर्मन्स आपल्या समोर घेऊन येतात सुसाट टीमचे आशू आणि वनिता. ये मुंबई शहर हादसों का शहर है. यहाँ रोज रोज हर मोड़ मोड़ पर होता है कोई न कोई हादसा 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 हादसा. सावधान सावधान सावधान. आत्ताच आमच्या हाती एक बातमी आलेली आहे की या मॉलमध्ये एक बॉम्ब ठेवलेला आहे. पण काळजी करू नका, घाबरून जायचं अजिबात कारण नाही आहे कारण माझ्याकडे हा बॉम्ब डिटेक्टर आहे. याच्यामुळे लगेच कळेल की बॉम्ब कुठे ठेवलेला आहे ते. कळलं ना? पाहिलं डोक्यातली नुसती बॉम्बची कल्पना सुद्धा यांनी डिटेक्ट केली. काय विज्ञान पुढे गेलं नाही. चला मी बॉम्ब शोधतो. हॅलो. कंट्रोल कंट्रोल. हॅलो कंट्रोल रूम. हॅलो. हां मला इथे आता 2 कडक हॉट आयटम बॉम्ब सापडलेत. हां यांना निकामी करू. अहो पण बराच वेळ तसंही हे नुसतंच बसलेले असतात इथे. अजून काय निकामी करणार? नाही सर नाही. या बॉम्बची काहीही आपल्याला हानी होणार नाही हो. झालं तर हानीमून होईल जास्तीचं. ओके सर मी दुसरा बॉम्ब शोधतो. ओके सर. हॅलो कंट्रोल रूम. हॅलो सर इथे एक व्यक्ती विस्फोटक पदार्थ खाऊन बसलेला आहे सर. हां सर तो कधीही फुटू शकतो. हो सर. हां एक 30-40 ऑक्सिजनचे मास्क पाठवा सर. हां काट्यावर आलाय कधी फुटू शकतो तो.
नाहीतर सर भोपाळ दुर्घटना इथेही घडेल, फक्त वायू वेगळा असेल. हा सर. गाड. ओके सर, मी दुसरा बॉम्ब शोधतो. खरा खरा. ओके सर, शोधतो दुसरा बॉम्ब. नाचू किती कंबर लचकली, नाचू किती कंबर लचकली. बिघडलं का काय? बाई बॉम्ब, बाई बॉम्ब, बाई बॉम्ब, बाई बॉम्ब. का मारलं? अहो अख्खा बॉम्ब फुटल्यावर तुम्हाला या कपड्यांमध्ये काय होत नाही, मग म्हणून इथे मारलं मी तुम्हाला. इथे मारलं? हो. पण इथे कशाला मारलं? हो सगळ्यांसमोर बॉम्ब कशाला म्हणताय मला? हा आय नो आय एम अ बॉम्ब. सगळ्यांना कशाला सांगताय? अहो बाई, मी स्क्वॉड मधला. हेच हे तुमच्यासारख्या पुरुषांमुळे ना अख्खं डिपार्टमेंट बदनाम होतं. आता कुंपण आणि शेत खाल्लं तर शेतानी जायचं कुठं? सांगा ना मला, शेतानी जायचंय कुठं? अहो बाई, काय बडबड लावले तुम्ही? काय बडबड लावलेत? मी इथे बॉम्ब शोधतोय, तुमच्या पिशवीत बॉम्ब सापडलाय. काय? हा हा. माझ्या पिशवीत बॉम्ब आहे? हो. अगं बाई, म्हणजे मी कुकर दुकानातच विसरले वाटतं. थांबा, घेऊन येते हो, पटकन. इकडे पुढे झालं, तिकडे थांबा, इथे थांबा. पिशवी खाली ठेवा, पिशवी खाली ठेवा, मला बॉम्ब चेक करायचा. पिशवी खाली ठेवा. हे बघा जिवंत बॉम्ब आहे याच्यामध्ये. हा. माझ्या पिशवीत बॉम्ब आहे? हा. आईच्या गावात, पिशवीत आईच्या पिशवीत, तुमच्या पिशवीत. माझ्या पिशवीत बॉम्ब आहे. हा. माझ्या पिशवीत बॉम्ब आहे, माझ्या पिशवीत बॉम्ब आहे. थांबा, मी ग्रुपवर टाकते माय बॉम्ब आणि मी फिलिंग विस्फोटमय. वाव. काय ग्रुपवर टाकता तुम्ही? विस्फोटक काय विस्फोटक? हा बॉम्ब उडाला ना, आपण दोघंही उडून जाऊ. कळतं का तुम्हाला? मग मला ते चेक करू द्या, त्याच्यामध्ये काय ते. प्लीज थांबा. तुम्ही कुकर बॉम्ब घेऊन फिरता? कुकर मध्ये बॉम्ब आहे? तुम्ही अतिरेकी आहात काय? हे असली कुकर मग करता तुम्ही? कानाखाली असं कुकर काढेल ना, कानात ना शिट्ट्या वाजतील ना तुमच्या. काय फालतूगिरी करताय? कसली फालतूगिरी? अहो तो दुरुस्तीला टाकला होता, घरी घेऊन चालले. का याच्यामध्ये रिसिट आहे ती बघा. ठीक आहे, मी एक काम करतो. आता हा कुकर उचलतो, असा पळत जातो आणि देतो समुद्रामध्ये फेकून. हो. हा. मी पण एक काम करते. तुम्हाला असं उचलते आणि समुद्रामध्ये फेकून टाकते. फालतूगिरी करताय का? बॉम्ब कोणाचा आहे? मला काय माहित. कुकर कोणाचा आहे? तुमचा. तुमच्या फालतू बॉम्बमुळे माझ्या कुकरची कशाला वाट लावताय? आपण असं काय करताय? हा कुकर फुटला, बॉम्ब फुटला ना, तर आपण दोघंही फुटून जाऊ. कळतं का तुम्हाला? एक वेळ ते चालेल ना, पण मी जिवंत असेपर्यंत या कुकरला काही होऊ देणार नाही. तुम्हाला पाहिजे तो बॉम्ब काढा आणि फेकून टाका. अहो असं काय करता? एवढं काय त्या कुकर मध्ये? हा बॉम्ब फुटला तर फुटू देत ना, तुम्हाला दुसरा सरकारकडनं देतो ना कुकर घेऊन. सरकारवर माझा काडी मात्रही विश्वास नाही. अहो साधं आधार कार्ड आलं नाही माझं अजून, कुकरचं काय घेऊन बसलाय? आणि कुकर नसेल तर मी भात कसा खाणार? अहो सीतावरनं भाताची परीक्षा कुठे करायला जाताय तुम्ही? मग सरकारने नाही दिला ना, तर मी देतो तुम्हाला कुकर नवीन. पण मला येत ना, ती बॉम्ब काढू देत बाहेर. ओ तुम्ही मला कुकर द्याला, पण मला माझी मावशी कशी द्याल? कुकर मध्ये मावशी आहे? मावशी कुठून आली कुकर मध्ये? अहो नाही मग अहो माझ्या एकुलत्या एका मावशीने किती प्रेमानं दिला होता माझ्या लग्नात हा कुकर. खाली नाव पण लिहिलं बघा, ची सौका वनिता हीच प्रेम भेट असं लिहिलंय तिथे. केवढा मोठा वाटा आहे माझ्या संसारात त्याचा. अहो संसारात कुकरचा वाटा कधी असतो का? हो जास्तीत जास्त खारीचा वाटा असतो. संसारात कुकरचा वाटा कुठं खायला तुम्ही? मी सांगते म्हणजे लग्न झाल्यावर आमची जॉईंट फॅमिली होती ना, तर मी सारखी किचन मध्येच असायचे. हो मग आमच्या ह्यांना आणि मला कधी बोलायला मिळायचंच नाही. अच्छा. मग आम्ही कायदा केली, कुकरच्या 30 शिट्ट्या झाल्या की हे लगेच जायचे गॅस बंद करायला. नाही, बेडरूम मध्ये जायचे आणि जवळजवळ अशा 175 शिट्ट्या झाल्यावर आमची डाळ शिजली आणि आम्हाला वरण झाला. काय वरून झाला? वरून आमचा मुलगा. तुमची डाळ शिजली ना? शिजली ना एकदाची डाळ? मग मरू दे ना कुकर, जाऊ दे ना खड्ड्यात. तुम्हाला काय करायचंय बघू दे. असं कसं जाऊ दे? पुढची स्टोरी ऐका ना. अहो तुमच्या बाताच्या नादात माझा इथे बॉम्ब डिसमेंटल करायचा राहिलाय. 2 मिनिटं थांबा जरा. बाबा हळूहळू, म्हणजे काढता काढता फुटेल तर प्रॉब्लेम होईल. नाही पूर्ण. हा सॉरी परत जर का फसवला ना बॉम्ब सगळं मी टाक्यात घालेन ना. सॉरी आता ठोकळ्याने हाणीत.
ऐकलीत टिकटिक ऐकलीत अहो टिकटिक तर दुनियादारीमध्ये पण वाजली होती म्हणून काय लोकांनी कुकर फोडले काय अहो त्या दुनियादारीच्या टिकटिकचा इथे काय संबंध आहे का नाही 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 बॉम्बची टिकटिक येते ऐका ती हो का? टिकटिक ऐकलीत अच्छा गावात टिकटिक वाजते हा. कसलं भारी आहे हो हा टिकटिक वाजते कुकरात वाजते कुकरात वाजते हा. टिकटिक वाजते कुकरात धडधड वाढते काळजात हा बॉम्ब जर का फुटला ना हा. कधी ना भी कधी जमी संपेल आयुष्य मिनिटात अहो बॉम्ब आहे त्याच्यात बघा. तेच करतोय मला तर काढलं पाहिजे बॉम्ब काढला पाहिजे तुम्हाला कुकरही द्यायचा बॉम्ब पण द्यायचा हो सावकाश काढा हा, हा. हा, म्हणजे फुटला तर प्रॉब्लेम होईल तुमचा नाही माझं ट्रेनिंग झालेलं आहे अहो त्या बॉम्बचं ट्रेनिंग नाही झाले तो कधी पण फुटू शकतो काय हा. फालतुगिरी करताय हो. बरं तुमचं लग्न झालंय हा झालंय का नाही म्हणजे इन्शुरन्स वगैरे आहे ना हो आहे पोराबारांची काही सोय पोरा बाळांचा विचार तुम्ही कशाला करताय चांगला ₹1,00,000 इन्शुरन्स आहे माझा लाखभरच हा. हो महागाई केवढी वाढली आहे आणि लाखभराचा इन्शुरन्स कसा पुरेल अहो बाई माझ्या पोरा बाळांची काळजी तुम्ही करू नका मी खपलो ना तर सरकार बघेल माझ्या बायकोकडे अच्छा असं लफडे लफडं काय त्याच्यामध्ये काय बायकोचं सरकारचं लफडं आहे का मेलो तर देईल ना सरकार अहो. प्रोसिजर ती भाऊ कूल डाऊन म्हणजे आता मरताय तर पूर्णच मरा नाही म्हणजे अपंग झाला तर फालतुगिरी व्हायची 25,000च मिळतील नाही तर पूर्ण इन्शुरन्स मिळेल बाई का घाबरवताय मला घाबरायचं काय त्याच्यात तुमचं ना पूर्ण ट्रेनिंग नाही झालेलं अहो, दिसतं. नाही झालं माझं पूर्ण ट्रेनिंग झालंय चांगलं 3 महिन्याचं ट्रेनिंग झालं माहितीये मग तुम्हाला सांगतो 3 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये आम्हाला कुत्र्याची सुद्धा इंजेक्शन दिली हल्ली कुत्रीच नसतात ना बॉम्ब स्क्वॉड मध्ये त्यामुळे त्यांची इंजेक्शन आम्हाला दिली वासावरनं सुद्धा ओळखू शकतो मी कुठे बॉम्ब येते एकच नंबर काय 1 नंबर सकाळी आम्हाला दूध पोळी मिळते कुस्करलेली खायला नाश्ता रात्री जेवणामध्ये बिस्किटं मिळतात कुत्र्याची तर असा बॉम्ब सापडला की तुमच्यासारख्या बायका सहकार्य पण करत नाहीत हो भाऊ तुम्ही सेंटिमेंटल होऊ नका बॉम्ब आहे त्याच्यात बघा जरा लवकर हा बॉम्ब अहो काढा ना पटकन तुम्ही लय शायनिंग मारता उगच शायनिंग काय मारायची त्याच्यामध्ये मी काय नाक्यावर बसलोय का केस फिरवत शायनिंग मारायला शायनिंग मारायला डोक्यावर तरी याद का माझ्या केलं नाही इतके पण माझ्या डोक्यावर थांबा मीच काढते थांबा नाही नको बाई नको हो, बाई थांबा, नको हो. बाई अहो काय भात करता का तुम्ही हो थांबा. ओ भाऊ हा घ्या तुमचा बॉम्ब शिजला काय विजला बॉम्ब तुमचा विजला बॉम्ब निकामी झाला हो काढायच्या आधीच निकामी झाला मला माहित होतं हा. हे असंच होणार अहो माझ्या कुकर मध्ये साधा भात शिजत नाही अतिरेकांचा कट काय शिजणार आहे मला माहित होतं म्हणजे माझं ट्रेनिंग वाया गेलं असं कसं वाया गेलं हा. म्हणजे मी समोर असताना ट्रेनिंग कसं वाया जाणार म्हणजे हा सगळा मॉक ड्रिलचा प्रकार होता म्हणजे मी तुमचं इथे काम पाहायला आली होती तुम्ही कोण आहात हा. मी तुमच्या स्कॉडची नवीन अधिकारी आहे मॅडम हा येस तुम्ही याच्यात फेल झालात त्यामुळे तुम्हाला पुन्हा 3 महिन्यांचं ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे. मॅडम हो आणि आता तुमची सकाळची दूध पोळी कॅन्सल आता सकाळ दुपार संध्याकाळ फक्त कुत्र्याची बिस्किट खायची कुत्र्याची बिस्किट हो म्हणजे हे बिस्किट माझ्या गळ्याशी आलं अबे मस्त झाला ऍक्ट दोघांची एनर्जी मला आवडली आणि मला शेवटचा ट्विस्ट पण आवडला आणि आमिर तुझा बॅकग्राऊंड स्कोर मला भारीच आवडला बरं का छानच व्हेरी नाईस मकरंद सर खूप छान परफॉर्मन्स होता फार उत्तम तुमच्या दोघांची केमिस्ट्री आहे आणि आम्हाला मजा आली म्हणजे ते बाकीचे जे पंचेस होते त्याने तर जाम म्हणजे प्रसादचा पंच तर अबब असा होता आणि आमिरचं बॅकग्राऊंड स्कोअर पण उत्तम मधुरा आणि आरोही हे वेगळे बॉम्ब आहेत हेही आम्हाला कळलं या परफॉर्मन्सच्या निमित्ताने पण एकंदरीत मजा आली क्या बात आहे आपण तुमचे गुण बघूया मकरंद सर रेणुकाताई थँक्यू सो मच प्लीज हॅव युअर सीट्स फ्रेंड्स आपल्या दोन्ही टीमचे परफॉर्मन्सेस झालेले मी जजेसना विनंती करते त्यांनी मंचावरती यावं
या आठवड्यातही धमाल स्पर्धा झाली दोन्ही टीममध्ये. या आठवड्यात दोन्ही जोकर्सची कामगिरी उल्लेखनीय होती. तू अजून दात लावून बसलायस, काढ की आता काढ नका. की हो. अरे, जाम हौशी रे तू. पण एकंदरीत स्पर्धा चुरशीची झाली. पण यावेळेस म्हणजे एका टीमच्या कॅप्टनच्या परफॉर्मन्सने त्यांना मदत केलेली आहे, त्यामुळे ती टीम पुढे गेलेली आहे. तर अर्थात ती टीम आहे सुसाट टीम. या आठवड्याप्रमाणेच पुढच्या आठवड्यातही तुम्ही प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन कराल याची खात्री आहे. शुभेच्छा. क्रिसमस आहे आता, सगळ्यांना हॅपी क्रिसमस. आणि क्रिसमसमध्ये आपण नेहमीच अशी इच्छा करतो की आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत आणि सांता क्लॉज कुठेतरी येऊन आपल्याला खूप सगळी बक्षिसं देवत. तर मला वाटतं एक सगळ्यात महत्त्वाचं मोफत बक्षीस आपण प्रेक्षकांना देतो ते म्हणजे हास्याचं. आणि ते खूप पसरवायची गरज आहे. आणि नक्कीच मला वाटतं पुढच्या म्हणजे वर्षात आपण ह्याच्याही पेक्षा जास्त मनोरंजन करणार आहोत प्रेक्षकांचं. फ्रेंड्स, पुढच्या 4 दिवसातच हे वर्ष संपणार आहे, पण आपली ही धमाल मस्ती पुढच्या वर्षी अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे बघायला विसरू नका. गुरुवार, शुक्रवार, शनिवार रात्री 9:30 वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.